लॉन पूर्ण झाले लॉन म्हणजे पूर्ण केले सगळं त्यावर जेवण झालं मी तू उद्या आणि काय विषय काय हे नाही लॉन करून जेवणाचं आहे उद्या आणखी जायला पाहिजे का ओपन गोटाचा मोकळा दोनच आहेत होय दोन आणि इकडे आहे हे दोन हे आपलं इचलकरंजी प्रदर्शन झालं ना हां तीन नाड्यांचं अर्धा किलो चांदीला विजेत आहे बरं 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 तिच्या आत बांधून सगळं जरी काळोखी गेल्या 100% काजळ 100% पण तिच्या वयात होती आता वयस्कर झाली झाली तिची 8-9 येतं होऊन गेली जरा काय करलंय सोडलं की सगळ्यांनी मारायला पडलं मारते म्हणजे काय करत नाही ॲग्रेसिव्हपणा वाढलाय गरीब आहे तर दुसऱ्यासनी मारतो हे मारते ह्याला दुकानात पडेल हे कोणते डॉक्टर जात हे थारपारकर प्युअर ब्रीडिंग थारपारकर हे ही जी प्युअर आता जी ब्रीड आहे काजळीमध्ये 100% हे आता हे काजळी 100% आहे पण आता वयस्कर झाल्यामुळे सगळी पांढरी पडली हे कोण ही गिरमध्ये टॉपची क्वालिटी त्याची हेड ब्रीड आहे की नाही आता ते 100% प्युअरिटी टन्स हे थारपारकर मधलं प्युअरिटी टन्स डॉक्टर ही कालवड कुठून आणले ती सचिन त्याच्याकडनं आणल्या आणि ती त्या छान आहे हे कधी आणले त्या साहेब आणून 4-6 महिना असेल 4-6 महिने 6 महिने अजून भरून नाही 4 एक मास दाखवल्यात बरं काय दर आणलं डॉक्टर साहेब त्यावेळी ती दर आणल्यात की 50-55ला एक 55ला आणि एक 50ला म्हणजे दोन्ही मिळून एक 5 का एक 10 खर्चासाठी पडलेले एक साहेब ज्या काय आणल्या आता तुम्ही या 2 किल्लावर यांचा उद्देश काय आहे सध्या संगोपनाचा उद्देश म्हणजे देशी खिलार देशी गोवंश वाढला पाहिजे आज असं आमचं मत असं आहे की प्रत्येक हिंदू ज्याला शक्य आहे त्यांनी देशी गोवंश वाढवणं फार गरजेचं आहे आणि गोवंश जे कमी व्हायला लागलं आहे त्याचं जे की लोकांना असं वाटतं की हे देशी गोवंश परवडत नाही दूध कमी आहे हे नुसतं दूध न बघता त्याचं इतर गोमूत्र असेल दूध असेल त्याचं पाळणं असेल त्याचं ऑक्सिजनचं 100% हे दिवस रात्र ऑक्सिजन देणारी गाय आहे ते आज हे 36 देवता जे होते 36 कोटी तर 36 कोटी देवता न समजता 36 कोटी रोगावर हे एकमेव रामबाण औषधा म्हणून वापरलं तर काय हरकत हे वाढलं पाहिजे हीच अपेक्षा आहे त्याच्यासाठी थोडा प्रयत्न आम्ही बी केला मी माझे बंधू दीपक बेडगे आम्ही थोडं प्रत्येक देशी गोवंश वाढवण्याचं आता माझ्याकडं किल्लारचं 2-3 ब्रीड सहिवालचं गिरचं त्याच्यानंतर कांक्रेज आहे कोकण गिड्ड आहे असं जरासं सगळं ब्रीड ठेवायच्या उद्देशानं चालू केलंय बघूया किती प्रयत्न येतो आता साहेब खरंच सध्याच्या काळात खिलारची गरज आहे भासू लागली का भासू लागलं आणि थोड्या दिवसात ह्याचं ते असा प्रसार होईल की मी म्हटलं तसं की खरोखर ज्याला शक्य आहे त्यांनी देशी गोवंश हा पाळलाच पाहिजे साहेब आपला परिचय मी सूरज मधुकर बेडगे मी उपरी नगरपालिकेला उपनगराध्यक्ष आहे जवार सहकारी साखर कारखान्याला संचालक आहे याच प्रकारे माझा गोठा बी आहे आणि मी उपरी तालुका हातकंडे जिल्हा कोल्हापूर इथे आपला फार्म हाऊस गोठा आहे मधु असुंदाई डेअरी फार्म म्हणून आपल्या ते फार्मच्या नावानं आमचा फार्म आहे साहेब खिलार संगोपन जे करताय ते अगोदर खूप वर्षापासून करताय का ही भासू लागलं म्हणून करताय नाही हे मी 2009 पासून चालू केलं त्यावेळी आम्हाला लक्षात आलं होतं की गोवंश हे पाहिजे आणि पूर्वीची लोक गोवंश प्रत्येकाच्या घरात बऱ्याच प्रमाणात असायचं की देवदेवतांच्या पासून हा वंश चालू आहे आणि तो वंश टिकला पाहिजे हीच अपेक्षा साहेब धन्य वाटलं महत्त्वाचं सांगितलं तुम्ही की वाढलं पाहिजे टिकलं पाहिजे आणि खरंच गरज आहे त्याची आणि ते ऑक्सिजन दोन्ही वेळेला सोडतं
हा कोणता प्रकार? साहिवाल. सहवाल कांकरेज आहे तिथं, कोकण गिद्ध आहे तिथं. कोसा किल्ला. हा कधी घेतला कोसा किल्ला? 3 महिने झाले असतील. 3 महिने झाले. कोणत्या भागातून घेतली? पंढरपूर. पंढरपूर या भागातून. कालवड आणली त्यावेळी काहीच नव्हतं अंगात, नको म्हणून परत द्यायची होती. मग एक 15-20 दिवसानं महिन्यानं जरा चांगली वाटलं. मी म्हटलं राहू दे आता तयार होते. आणि कालवड खरंच घेऊन चांगलं. तापड तेवढंच आहे. होय होय होय. हॅलो आखीव रेखीव कोरीव काटाळ जे गुणधर्म पाहिजेत ते फक्त या खिलारला ते कसं ते मोकळे सोडले तसं हिला सुद्धा मोकळं सोडावं लागलं किंवा सेपरेट खुंटी मारून तुम्ही बांधा. 100 जरा टेम्परेचर जास्त आहे. हां हां. त्याच्यामुळे थोडंसं लहान आहे. कारण ऑलरेडी शेंगाईची जुळूक झालीत, परत घासून जास्त होतील, होय. नंतर परत पुढची कामं वाढतील. म्हणजे आता एक गोष्ट चुकल्यानंतर परत बऱ्याच गोष्टी चुकतील या. आणि आता एक गोष्ट आवरता येते तशी बाकीच्या नंतर गोष्टी आवरा येत नसतात. या खिलार दुनियेमध्ये बारीक सेकंद महत्त्वाचं आहे, बारीक कष्ट महत्त्वाचं आहे, बारीक लक्ष महत्त्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट महत्त्वाची आहे. जर हे तुम्ही सगळं हँडल केलं तर माणसाच्या आयुष्यातल्या कुठल्याच उद्योगाला, कुठल्याच नोकरीला खिलार संगोपन ऐकत नाही.